भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्ण. सगळी कामं आटपली आहेत. आज आहे ना मेड नव्हती, त्यामुळे भांडे वगैरे फरशी सगळं मी स्वतःच केलं. तर आता सगळे कामं आटपून झाले आहेत. तर थोडासा वेळ पण आहे म्हणलं, आणि दूध पण थोडंसं शिल्लक आहे, तर आपण त्यापासून जरा गोडाचा पदार्थ बनवूया म्हणलं. तर आज विचार केला की थोडीशी बासुंदी करून बघूया. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी दूध घेत आहे, अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे. फुल क्रीम दूध आहे आणि गरम करायला ठेवलं आहे. तसा गॅस मी आता फास्टच ठेवणार आहे. फास्ट गॅसवरच सारखं ढवळत राहून एकसारखं ढवळत राहून बासुंदी 20 मिनिटात करून घेणार आहे. हे बघा, गॅस फुल गॅस ठेवला आहे. जी साय आहे ना, ती सारखी आपण ढवळल्यामुळे एकजीव होते आणि पटकन घट्ट होतं दूध. आणि साईडला चिटकलेलं पण खरडून घ्यायचं, त्यामुळे ना बासुंदी एकजीव होते. हे आता दूध आता चांगलंच घट्ट व्हायला लागलं आहे. त्यासाठी मी साहित्य थोडीशी अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि काजू आणि बदाम बारीक किसून घेतलं आहे वरती मॅरिनेट करायला, आणि वेलची पावडर. जास्त काही त्याच्यात टाकत नाही आहे मी. हे बघा, चांगलं आता घट्ट झालं आहे. ह्या स्टेपला वेलची पण टाकून घेणार. चांगलं घट्ट झालं आहे आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवल्यावर पण अजून घट्ट होते आणि बासुंदी थंड करूनच छान लागते खायला. आता साखर टाकली आहे, त्याच्यामुळे थोडंसं दूध परत पातळ होतं, तर त्यासाठी परत थोडा वेळ अजून घट्ट करून घेतलं. आणि हे बघा, बाउलमध्ये मी वतून घेतली आहे आणि वरून काजू आणि बदामने मॅरिनेट केले आहे. झटपट 20 मिनिटात होणारी बासुंदी अशा प्रकारे तयार केली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.